दुसरा प्रश्न आहे 1931च्या काँग्रेसच्या कराची अधिवेशनासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. मागणी काय? किती विधाने बरोबर आहे? किती मीन्स आता इथे किती विधाने दिली आहेत? 3. म्हणजे त्यांनी विचारलंय 3 पैकी किती बरोबर आहे? 3 पैकी 1 बरोबर आहे, 2 आहे की 3 पैकी तिन्ही पण बरोबर आहे. ठीक. तर इथे हे विचारलं नाही की पहिलं उत्तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे की दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. त्यांनी फक्त विचारलं किती बरोबर आहे. ठीक. आता आपण इथे बघूया. काँग्रेसने पूर्ण स्वराज्य या शब्दाची व्याख्या पहिल्यांदाच केली. हे बरोबर आहे का? हो. 1931 रोजी 1931 मध्ये मार्च महिन्यामध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं कराची येथे. आता या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? वल्लभभाई पटेल. आणि त्याआधीच काँग्रेसने 1929 मध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला होता. 1930 मध्ये सविनय कायदेभंग चळवळ सुरू केलेली होती आणि मागणी काय होती? पूर्ण स्वराज्याची मागणी होती. ठीक आहे. आता पूर्ण स्वराज्य म्हणजे काय? याच्या आधी कधी असा उल्लेख केलेला नव्हता. म्हणून कराची अधिवेशनामध्ये याची व्याख्या केली गेली. तर पूर्ण स्वराज्य म्हणजे काय? तर पूर्ण स्वराज्य म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य. ते मग आर्थिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल. म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ हा फक्त राजकीय स्वातंत्र्य नसून सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्य आहे. तर ही व्याख्या पहिल्यांदा केली. तर बरोबर आहे. दुसरं, या अधिवेशनाचे अध्यक्षपद सरदार वल्लभभाई पटेल यांनी या यांनी हे सरदार पटेल होते. हा, ऑफकोर्स. ठीक आहे. इथे थोडंसं लिहिताना चूक झालेली आहे. ठीक. सरदार पटेल होते. नेक्स्ट होते, बरोबर आहे. हे उत्तर बरोबर आहे. सुभाषचंद्र बोस यांनी मूलभूत हक्क आणि आर्थिक कार्यक्रमाचा ठराव मांडला आणि मंजूर केला. हे बरोबर विधान आहे का? नाही. हे पूर्णपणे चुकीचं विधान आहे. का? कारण हे सुभाषचंद्र बोस नव्हते, तर हे कोण होते? जवाहरलाल नेहरू. क्लिअर? जवाहरलाल नेहरू होते. जवाहरलाल नेहरूंनी या पूर्ण अधिवेशनाचा मसुदा तयार केला होता आणि तो मसुदा इथे सादर केलेला होता. आणि त्या मसुदा अंतर्गतच मूलभूत अधिकार. मग मूलभूत अधिकार कुठले? तर त्या मूलभूत अधिकारामध्ये सगळ्यात महत्वाचा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. यानी म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की व्यक्ती स्वातंत्र्य. दुसरं जे होतं प्रेसचं स्वातंत्र्य. त्यानंतर युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचायझी म्हणजे सार्वत्रिक मतदानाचा अधिकार. तर अशा प्रकारचे आपले धोरण होते. ठीक आहे. तर हे सुभाषचंद्र बोस नव्हते. कोण होते? जवाहरलाल नेहरू. तर आपले किती बरोबर आहे? 3 पैकी? तर आपले 2 बरोबर आहे. तो ऑप्शन बी आपला आन्सर आहे. ठीक आहे. तर या संदर्भातली माहिती आपण इथे दिली.